नमस्कार मित्रांनो, मी सुमित जाधव आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे SJ इंग्लिश फॉर एव्हरीवन. मित्रांनो, तुमच्यासमोर एक प्रश्न दिसतोय. काय बघा, वाचा बरं तो प्रश्न. क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. पहिला प्रश्न बघा, इन ब्रॅकेटमध्ये शाल, विल, वुड, आय असिस्ट यू क्वेश्चन मार्क. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आय डॅश 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 स्विम अक्रॉस रिव्हर इन ब्रॅकेट कॅन ऑब्लिक कुड. सोडवता येतोय मित्रांनो? प्रश्न सोडवता येतोय का? नाही येत ना? तर आज आपल्याला असंच की नेमकं हे प्रश्न कसे सोडवायचे असा आपल्याला आज एक व्हिडिओ बघायचा आहे. आणि आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे, तर हे शाल, विल, वुड हे बघितल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्याला आज काय बघायचं आहे, मॉडेल ऑक्झिलरीज बघायचे आहेत. तर नेमकं ते बघण्यापूर्वी ते का महत्त्वाचं आहे, का कशासाठी आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे हे मला तुम्हाला पटवून द्यायचं होतं. तर कोणता मॉडेल ऑक्झिलरीज आपण कुठे वापरणार आणि ते कोणतं मॉडेल ऑक्झिलरीज वापरल्यावर त्याचा अर्थ काय निघतो हे आपल्याला त्याच्यातून समजून घ्यायचं आहे. आता ज्या वेळेला तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघताल मित्रांनो, त्यावेळेला तुम्हाला हा प्रश्न कसा टॅकल करायचा, कसा सोडवायचा, तर त्याचे नियम काय आहेत या सगळ्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला त्याच्यामधनं मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा काय करायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे. म्हणजे जेणेकरून शाल कुठं वापरायचं, विल कुठं वापरायचं, वुड कुठं वापरायचं, कॅन कधी वापरायचं, कुड कधी वापरायचं, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान, या सगळ्या गोष्टीच्या तुम्हाला आत्मसात करायच्या असतील तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल. कळतंय मित्रांनो? चला तर मग सुरुवात करूयात आपला आजचा टॉपिक. आजचा टॉपिक आहे आपला मॉडेल ऑक्झिलरीज. त्यालाच आपण हेल्पिंग व्हर्ब असं म्हणतो. आणि मॉडेल ऑक्झिलरीजमध्ये आपण काय बघणार आहोत, कॅन, कुड, मे, माइट, आल, शुड, विल, वुड, त्यानंतर मस्ट आणि यूज्ड टू, एवढे मॉडेल ऑक्झिलरीज, एवढे हेल्पिंग व्हर्ब आपल्याला बघायचे. तर मित्रांनो, यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे SJ इंग्लिश फॉर एव्हरीवन. आणि हे यूट्यूब चॅनल तुम्ही प्रत्येकाने सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर ते यूट्यूब चॅनल ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे असं सबस्क्राईब लोगो दिसणार आहे. तो सबस्क्राईब लोगो तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचा, जेणेकरून आपले सगळे नवीन व्हिडिओ, जेवढे काही शैक्षणिक व्हिडिओ त्या ठिकाणी असणार आहे तेवढे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे मित्रांनो? तर नेमकं आपल्याला बघायचं आहे की मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजेच काय. तर त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचं एक त्याला काय म्हणता येईल, त्याला एक्सप्लेनेशन तिथंच त्याच्या नावामध्ये दिलेलं होतं. त्या एक्सप्लेनेशनमध्ये काय म्हणलेलं होतं की मॉडेल ऑक्झिलरीजला आपण हेल्पिंग व्हर्ब सुद्धा म्हणतो. मग हेल्पिंग व्हर्ब म्हणजे काय, तर हेल्पिंग व्हर्ब म्हणजे की असं व्हर्ब जे काय करतं, आपलं जे ऑर्डिनरी व्हर्ब असतं म्हणजे जे मेन व्हर्ब असतं त्या मेन व्हर्बला हे हेल्पिंग व्हर्ब काय करतं, मदत करतं. ठीक आहे? तर जसं की एक्झाम्पलमध्ये आता कशा पद्धतीनं मदत करेल, तर त्याच्यातनं काही एक्सप्रेशन्स आपल्याला दिसून येतील. जसं की त्याच्यामधनं काही एक्सप्रेशन्स असतील परमिशनच्या, पॉसिबिलिटीच्या, सर्टेनिटीच्या आणि नेसेसिटीच्या. तर ह्या एक्सप्लेनेशन्स आपल्याला काय होतील, त्याच्यामधनं दिसून येतील. तर मित्रांनो, मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नेमका आपण असंही म्हणलं तरी चालेल की वाक्याचा मूड त्याच्यामधनं आपल्याला समजून येतो. मॉडेल ऑक्झिलरीज वरनं कोणतं मॉडेल ऑक्झिलरीज वापरलं म्हणजे वाक्याचा मूड काय ते समजेल. आलं लक्षात? तर असे बरेच प्रकार आहेत, त्याला वेगवेगळ्या प्रकारे समजून सांगता येतं. पण एक महत्त्वाचं म्हणजे त्याच्या नावावरनं आपण त्याला सांगू शकतो हेल्पिंग व्हर्ब आहे, जे आपला ऑर्डिनरी व्हर्ब असणार आहे. त्या ऑर्डिनरी व्हर्बला ते काय करणार आहे, हेल्पफुल ठरणार आहे. ठीक आहे? तेच इथं इंग्लिशमध्ये मांडलेलं आहे. दे आर यूज्ड बिफोर ऑर्डिनरी व्हर्ब्स अँड एक्सप्रेस मिनिंग सच ॲज परमिशन, पॉसिबिलिटीज, सर्टेनिटी अँड नेसेसिटी. ठीक आहे? तर ही झाली मॉडेल ऑक्झिलरीजची व्याख्या एक प्रकारे, असं म्हणायला काय अडचण नाही. ठीक आहे? चला तर मित्रांनो, आजचं आपलं मॉडेल ऑक्झिलरीज बघूयात. कॅन. ठीक आहे? कॅन युजली एक्सप्रेस ॲबिलिटी ऑर कॅपॅसिटी. कॅन नेमकं काय दर्शवितं, तर तुमच्यामध्ये असलेलं कौशल्य आणि तुमच्यामध्ये असलेली धारण क्षमता हे कॅनमधनं निदर्शित होतं. जसं की एक्झाम्पल या ठिकाणी बघूयात. आय कॅन स्विम अक्रॉस द रिव्हर. मी ती नदी ओलांडून जाऊ शकतो. म्हणजे माझ्यामध्ये तेवढं कौशल्य आहे आणि माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी म्हणजे धारण क्षमता सुद्धा आहे की मी ती नदी पोहत पोहत ओलांडून जाऊ शकतो. कळतंय मित्रांनो? कॅन आपण कधी वापरतोय, तर पुढचं एक्झाम्पल बघूयात. ही कॅन वर्क दिस सम. आता या ठिकाणी पुन्हा कॅनवरनं काय कौशल्य आणि धारण क्षमता दिसते की त्याच्यामध्ये गणित सोडवणे एवढं कौशल्य आहे. ठीक आहे? आणि एवढी धारण क्षमता आहे की हे असं गणित तो आरामात सोडवू शकतो. ठीक आहे? ही कॅन वर्क धिस सम.
ठीक आहे, या गोष्टी तो सोडवू शकतो, त्याच्यामध्ये कौशल्य आहे. त्यानंतर पुढचा कॅनचा यूज बघा, कॅन यू लिफ्ट धिस बॉक्स. आपण समोरच्याला विचारतोय की तुझ्यामध्ये एवढी धारण क्षमता आहे का, तुझ्यामध्ये एवढं कौशल्य आहे का की तू हा बॉक्स वर उचलून धरू शकतो. म्हणजे प्रश्न विचारताना काय लक्षात येईल मित्रांनो, की प्रश्न विचारताना सुद्धा आपल्याला व्हर्बल क्वेश्चन विचारताना आपल्याला काय विचारावं लागतं, कॅनचा यूज करावा लागतो. तर ह्या गोष्टी आहेत मित्रांनो. बघा एक एक आपण कॅनचा यूज बघत जाणार आहोत. तर कॅन कशासाठी यूज करतात, कौशल्य आणि धारण क्षमता दाखवण्यासाठी कॅन यूज करतात. पण कॅन कोणत्या स्वरूपामध्ये यूज केलं जातं, कोणत्या वाक्यामध्ये यूज केलेलं आहे, हे पण तुम्हाला त्याच्यामधनं अभ्यासायचं आहे. आता कॅन अँड मे आर यूज टू एक्सप्रेस परमिशन, मे इज रेदर फॉर्मल. आता बघा कॅन तुम्ही कधी वापरू शकता, जसं की तुम्हाला धारण क्षमता कौशल्य दाखवायचं असेल एखाद्या गोष्टीचं तर त्यावेळेला तुम्हाला कॅन यूज करता येतं. पुढचा कॅन आणि मेचा यूज सेम दाखवलेला आहे, परमिशन मागण्यासाठी, परवानगी घेण्यासाठी, तर तो सुद्धा या ठिकाणी आहे. तर आता प्रश्न पडेल की मे कधी वापरायचा आणि कॅन कधी वापरायचं, कारण तुम्ही सांगितलंय कॅन अँड मे आर यूज टू एक्सप्रेस परमिशन, म्हणजे तुम्ही परमिशन परवानगी घेण्यासाठी किंवा देण्यासाठी कॅन यूज करू शकता, मे यूज करू शकता. तर मे कधी यूज करायचं आणि कॅन कधी 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 यूज करायचं, याच्यात तर इथंच कन्फ्युजन झाले. नाही मित्रांनो, पुढं मी म्हणलंय मे इज रॅदर फॉर्मल. मे हे कधी वापरतो आपण, फॉर्मल भाषेला म्हणजे कार्यालयीन भाषेमध्ये आपण मे वापरत असतो, आणि घरगुती भाषेमध्ये किंवा मित्रांमध्ये आपण ज्यावेळेस बसलेला असतो त्यावेळेस आपण कॅन वापरू शकतो. एक्झाम्पल खाली बघा, यू कॅन ऑब्लिक मे गो नाव. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही मित्रांसोबत बसलेले आहात, एखादा मित्र जर निघून जातोय तर तुम्ही त्याला म्हणू शकता यू कॅन गो नाव, तू जाऊ शकतोस, बरोबर आहे. आणि तेच तुम्ही समजा एखाद्या वर्गामध्ये बसलेले आहात आणि तुमचे शिक्षक तुम्हाला बोलतायत, तर बोलताना शिक्षक काय म्हणतील, यू मे गो नाव, म्हणजे तू जाऊ शकतोस आता. ठीक आहे. तर हे कार्यालयीन भाषा, वर्गामधली भाषा किंवा वरिष्ठ व्यक्तींसोबत कार्यालयीन म्हणजे फॉर्मल ज्या ठिकाणी तुमचे रिलेशन्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही मे वापरायचं, आणि ज्या ठिकाणी इनफॉर्मल आहे त्या ठिकाणी तुम्ही कॅन वापरू शकता. कळतंय ना मित्रांनो. कॅन आय बॉरो युअर अम्ब्रेला, मित्रांना म्हणू शकता. आणि समजा टीचर्स असतील तर टीचर्सला तुम्हाला काही मागायचं असेल, अम्ब्रेला मागायची असेल, तर तुम्हाला टीचर्सला काय म्हणावं लागेल, मे आय बॉरो युअर अम्ब्रेला, मी तुमची छत्री घेऊ शकतो का, असं त्या ठिकाणी तुम्हाला विचारावं लागेल. ठीक आहे मित्रांनो. तर हा असा यूज आहे कॅन आणि मेचा. तर कॅन या ठिकाणी तुम्ही बघितलंय काय, ॲबिलिटी म्हणजे कौशल्य, अँड कॅपॅसिटी म्हणजे धारण क्षमता. त्याच पद्धतीने परमिशन म्हणजे परवानगीसाठी तुम्ही कॅन यूज करू शकता. ठीक आहे. पण मित्रांनो मे सुद्धा तुम्ही परवानगीसाठी यूज करता, पण मे हे कधी यूज करता, फॉर्मल ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं असेल त्यावेळेला. इनफॉर्मलच्या वेळेला तुम्हाला कॅन यूज करता येईल. ठीक आहे. पुढचा आता यूज बघूयात, मेचा यूज दिलाय पुढचा, मे इज यूज टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी इन अफर्मेटिव्ह सेंटेन्स. बघा मे तुम्ही कधी यूज करू शकता, तुम्हाला ज्या वेळेला शक्यता दर्शवायची असेल, पॉसिबिलिटी म्हणजे ती गोष्ट घडण्यासारखी असेल त्यावेळेला. अँड कॅन इज यूज टू कोरिस्पॉन्डिंग इंट्रॉगेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. बघा त्यांनी काय सांगितलंय की मे तुम्ही कधी यूज करू शकता, होकारार्थी वाक्यामध्ये तुम्ही मे यूज करू शकता, काय दाखवण्यासाठी, शक्यता दाखवण्यासाठी. आणि तेच समजा नकारार्थक शब्द किंवा नकारार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर त्यावेळेला तुम्ही कॅन यूज करू शकता. आलं लक्षात, काय दाखवण्यासाठी, शक्यता दाखवण्यासाठी. ठीक आहे. तर या ठिकाणी उदाहरण बघू म्हणजे तुम्हाला समजून येईल. बघा इट मे रेन टुमारो. बघा शक्यता दाखवली जाते कशाची, की उद्या काय पडू शकतो, पाऊस पडू शकतो. आता तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल की मे हे कुठं वापरलेलं आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये म्हणजे होकारार्थी वाक्यामध्ये मे वापरलेले आहे, बरोबर आहे. आता त्याच पद्धतीने आपण कॅन कुठं वापरू असं सांगितलं होतं, इंट्रॉगेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्समध्ये. बघा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, कॅन दिस बी ट्रू, क्वेश्चन मार्क. आता या ठिकाणी काय दाखवलं आहे तुम्हाला, कॅन हे कधी कुठं वापरलेलं आहे, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरलेलं आहे. ठीक आहे. आणि तसंच पुढे काय म्हटलं आहे, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये सुद्धा तुम्ही काय वापरू शकता, कॅन वापरू शकता मेच्या ऐवजी. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, इट कॅन नॉट बी ट्रू या ठिकाणी आपण काय वापरले, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कॅन प्लस नॉट असा कॅन नॉटचा वापर या ठिकाणी केलेला आहे. कॅन नॉट बी ट्रू या ठिकाणी तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल. ठीक आहे मित्रांनो. पुढे बघा, मे इज यूज टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी, शक्यता इन अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आता या ठिकाणी दुसरं एक एक्झाम्पल आहे ते बघा, ही मे बी ॲट होम, शक्यता दाखवायची आहे. ठीक आहे. या ठिकाणी कॅन धिस बी ट्रू म्हणजे कदाचित तो खरं असल्याची शक्यता आहे. ठीक आहे. या ठिकाणावरनं काय, कॅनचा वापर कशासाठी केला जातो, शक्यता दर्शवण्यासाठी या ठिकाणी केला जातो.
ठीक आहे मित्रांनो, आता पुढे जाऊयात आपण, की त्यांनी सांगितलंय की कंपेअर कॅन नॉट बी ट्रू विथ इट मे नॉट बी ट्रू. कॅन नॉट डिनोट्स इम्पॉसिबिलिटी, अशक्यता, वाईल मे नॉट डिनोट्स इम्प्रोबॅबिलिटी, असंभाव्यता. म्हणजे या ठिकाणी काय म्हणले त्यांनी, कॅन नॉट यूज केलं तर काय फरक पडतो आणि मे नॉट यूज केलं तर काय फरक पडतो. तर कॅन नॉट तुम्ही ज्या ठिकाणी यूज करताय त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, अशक्यता दर्शवतात, बरोबर आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही मे नॉट यूज करताय त्या ठिकाणी इम्प्रोबॅबिलिटी म्हणजे असंभाव्यता दर्शवताय. तर अशक्यता दर्शवायची असेल तर तुम्हाला कॅन नॉट यूज करता येईल, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये तुम्ही मे यूज करू शकत नाही अशातला प्रकार नाही, परंतु त्याचा अर्थ वेगळा निघतो. जसा की परमिशन घेण्यासाठी आपण बघितलं होतं की परमिशन घेण्यासाठी आपण काय, आपण कॅनही यूज करू शकतो आणि मेही यूज करू शकतो, बरोबर आहे. परंतु कॅन कुठे यूज करू शकतो, आपण ज्या ठिकाणी इनफॉर्मल रिलेशन्स आहेत त्या ठिकाणी आपण कॅन यूज करू शकतो, आणि ज्या वेळेला आपण फॉर्मल यूज करतो त्यावेळेला आपण काय यूज करू शकतो, त्या ठिकाणी मे यूज करतो. परंतु तुम्हाला आता तुम्ही जर म्हणता की मग इथं कॅन नॉट वापरलं तर वेगळं काय होणार आहे आणि इथं मे नॉट वापरलं तर वेगळं काय होणार आहे, अर्थ तर सारखाच निघणार आहे. नाही मित्रांनो, तर या ठिकाणी चेंज काय झालेला आहे अर्थ. ठीक आहे, कॅन नॉट जर यूज केलं तर अशक्यता दर्शविली जाते आणि मे नॉट जर यूज केलं निगेटिव्ह सेंटेन्समध्ये तर असंभाव्यता दर्शविल्या जाते. ठीक आहे, तर पुढचा आपला यूज बघूयात. इन व्हेरी फॉर्मल इंग्लिश मे इज यूज टू एक्सप्रेस अ विश. येस, म्हणजे जर तुम्ही एखाद्याला विश करत असाल, जसं बर्थडे विश आपण करत असतो, जसं की यू मे लिव्ह हॅपीली अँड लॉंग, मे गॉड ब्लेस यू, राईट, मे सक्सेस अटेंड यू. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत की आपल्याला एखाद्याला सदिच्छा द्यायच्या असतील, बरोबर आहे, आपली इच्छा समोरच्याला आपली इच्छा दर्शवायची असेल, सदिच्छा आपल्याला जर दर्शवायची असेल तर त्यावेळेला आपण काय यूज करतो, मे यूज करतो. ठीक आहे मित्रांनो, पुढचा याचा यूज बघूयात आपण, की कुड अँड माइट आर यूज ॲज द पास्ट इक्विव्हॅलंट ऑफ कॅन. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की कुड अँड माइट हे आपण कधी यूज करतो, तर कुड अँड माइट हे आपण कॅन आणि मेचं पास्ट व्हर्जन आहे असं त्यांनी सांगितले. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली, मे अँड कॅन आर यूज्ड इन द प्रेझेंट अँड फ्युचर टेन्स. मे आणि कॅन हे आपण कधी यूज करू शकतो, ज्या वेळेला एखादं वाक्य आपण भविष्य काळात आणि एखादं वाक्य आपण वर्तमान काळात वापरत असू त्यावेळेला आपण कॅन किंवा मे यूज करू शकतो. परंतु ज्या वेळेला आपल्याला भूतकाळात मध्ये कॅन आणि मेचं यूज करायचं असेल त्या ठिकाणी काय वापरायचं, तर कुड आणि माइट वापरायचं. मग पुन्हा कुड आणि माइट कधी वापरायचं, तर कुड हे आपण इनफॉर्मल ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी वापरू शकतो आणि माइट हे आपण कुठं वापरू शकतो, फॉर्मल रिलेशन्स ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी वापरू शकतो. एक्झाम्पल तुमच्या समोर आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आय कुड स्विम अक्रॉस द रिव्हर वेन आय वॉज यंग. ॲबिलिटी, मी नदी ओलांडून जाऊ शकतो, माझ्यात तेवढी कॅपॅसिटी आहे, कौशल्य आहे, बरोबर आहे, धारण क्षमता आहे. पण कधी, वेन आय वॉज यंग, म्हणून या ठिकाणी काय यूज केलं मित्रांनो, कुड यूज केलेलं आहे. ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण कोणतंही वाक्य, ग्रामरचं कोणतंही वाक्य जर आपल्याला शिकायचं असेल की ते कोणत्या स्वरूपामध्ये कसं करायचं, तर मित्रांनो ग्रामरच्या कोणत्याही वाक्यामध्ये जर तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल तर ते वाक्य तुम्हाला फार बारीक ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये करावं लागेल. फॉर स्मॉल स्केलमध्ये ऑब्झर्वेशन तुमचं असलं पाहिजे की नेमकं या वाक्यामध्ये आपण कुड काय यूज केलं, कारण हे वाक्य काय आहे, वेन आय वॉज यंग, म्हणजे हे वाक्य काय आहे, पास्ट टेन्समध्ये सांगितलं जातं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण कुड यूज केलेलं आहे. तसंच खाली मित्रांनो बघा, ही सेड आय माइट गो, ज्या ठिकाणी आपण फॉर्मल रिलेशन ठेवलेले असतात त्या ठिकाणी ही सेड आय माइट गो हे वापरतो. आणि ज्या ठिकाणी आपलं इनफॉर्मल रिलेशन्स असतात, जसं की आपलं मित्र परिवार, आपला घरचा परिवार, बरोबर आहे, अशा नातेवाईकांसोबत बसलेलो असलो त्या ठिकाणी आपण काय यूज करतो, इनफॉर्मल भाषा यूज करतो. तर इनफॉर्मल भाषा यूज करण्यासाठी आपण त्या ठिकाणी कुड यूज करू शकतो आणि फॉर्मल भाषा ज्या ठिकाणी आपण बोलतो त्या ठिकाणी आपण माइट यूज करू शकतो. सोपं आहे बघा, लक्षात घ्या मित्रांनो, अगदी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. फक्त तुम्ही कितपत त्याला साथ देता, तुम्हाला कितपत ते समजून घेता येतं त्याच्यावर डिपेंड आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढचा आपण एक्झाम्पल बघूयात. आय थॉट ही माइट बी ॲट होम. प्रोबॅबिलिटी या ठिकाणी दर्शवलेली आहे, कारण आपण बघितलं माइट जर यूज केलं, मे जर यूज केलं तर त्या ठिकाणी काय होतं, प्रोबॅबिलिटी म्हणजे त्या ठिकाणी संभाव्यता
इम्प्रोबॅबिलिटी तेच इम्प्रोबॅबिलिटीचंच विरुद्ध शब्द आहे प्रोबॅबिलिटी. तर प्रोबॅबिलिटी हे सुद्धा काय आहे, संभव असलेली गोष्ट या ठिकाणी दर्शवल्या जाते. आणि तेच या ठिकाणी कुड जर यूज केला असतं तर त्या ठिकाणी काय झालं असतं, शक्यता याच्यामधनं दिसून आली असती. ठीक आहे. तर पुढे बघूयात मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. शी वंडर्ड वेदर इट कुड बी ट्रू. पॉसिबिलिटी या ठिकाणी दर्शवायची आहे. तर कुडने आपण काय दाखवतो, पॉसिबिलिटी या ठिकाणी दाखवतो. ठीक आहे. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता आपण या ठिकाणी दाखवतो. जसं की आपण मे आणि कॅनचं बघितलं ना मित्रांनो, सेम तसंच आहे, फक्त या ठिकाणी आहे पास्ट टेन्स रूप जे आपण यूज करतोय मे आणि कॅनचं. तर कॅनचं कुड आणि मेचं माईट आपण या ठिकाणी पास्ट टेन्स फॉर्म यूज करतोय. ठीक आहे. दुसरं त्या व्यतिरिक्त काही नाही. तर पुढचा आपला मॉडल ऑक्झिलरीज बघूयात. इन प्रेझेंट टाइम कंटेक्स्ट कुड अँड माईट आर यूज ॲज लेस पॉझिटिव्ह व्हर्जन्स ऑफ कॅन अँड मे. जर प्रेझेंट टेन्समध्ये तुम्ही कुड आणि माईट जर यूज करत असाल, म्हणजे असं तर नाही आहे की तुम्ही फक्त पास्ट टेन्समध्येच कुड आणि माईट यूज करू शकता, प्रेझेंट टेन्समध्ये नाही करू शकत. तर हे बघा मित्रांनो, आता तुम्हाला दोन्ही गोष्टी समजून सांगता येतील. तर कॅन जर तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरलं तर त्या ठिकाणी अशक्यता दिसून येते. आणि मे जर तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरलं तर त्या ठिकाणी असंभाव्यता दिसून येत होती. तर तसंच आहे मित्रांनो, या ठिकाणी कुड जर तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये जर वापरत असाल कुड अँड माईट, तर त्या ठिकाणी काय लक्षात येईल की लेस पॉझिटिव्ह व्हर्जन तुम्हाला त्या वाक्यामध्ये दिसून येईल. म्हणजे आपल्याला ते समजून घ्यायचं की जर समजा एक्झाम्पल बघा, आय कुड अटेंड द पार्टी, म्हणजे मला पार्टीला येण्याची शक्यता अतिशय कमी आहे, मी पार्टीला येण्याची शक्यता अतिशय कमी आहे. आणि तेच जर तुम्ही असं वापरलं आय कॅन अटेंड द पार्टी, तर या ठिकाणी काय आहे, तुम्हाला पार्टीला जाण्याची शक्यता अतिशय दाट आहे, म्हणजे तुम्ही पार्टीला जाऊ शकणार आहात, निश्चितपणे जाणार आहात, असा यामधनं सेन्स निघून येतो. ठीक आहे. तर ज्या वेळेला लक्षात घ्यायचं की प्रेझेंट टेन्समध्ये असलेल्या वाक्यामध्ये जर कुड वापरला असेल तर येण्याची शक्यता अतिशय कमी आहे, मित्राची येण्याची शक्यता अतिशय कमी आहे. पण जर कॅन वापरलेला असेल तर निश्चितपणे ते येण्याचा प्रयत्न करणार आहेत किंवा निश्चितपणे ते येणार आहेत. आलं लक्षात. तर हेच दिलेलं आहे या ठिकाणी. लेस पॉझिटिव्ह अँड मोर हेजिटेटेड दॅन आय कॅन अटेंड द पार्टी, म्हणजे आय कुड अटेंड द पार्टी लेस पॉझिटिव्ह सेन्स आहे. पॉझिटिव्ह म्हणजे आपली शक्यता आहे जाण्याची पण अगदी कमी, बरोबर आहे. आणि या ठिकाणी काय आहे, आय कॅन जर यूज केलं तर पुन्हा या ठिकाणी शक्यताच येते, परंतु ती कशी प्रयत्न होणार आहे त्याला येण्यासाठीचे अशी. ठीक आहे. तर आता पुढचं एक एक्झाम्पल बघ. पुन्हा बघा मित्रांनो, माईट ऑब्लिक कुड कुठे वापरायचं हे तुम्हाला निश्चितपणे आता ठामपणे कळालेलं आहे. माईट हे आपण ऑफिशियल लेवलच्या भाषेमध्ये म्हणजे फॉर्मल लेवलच्या भाषेमध्ये यूज करणार आहोत आणि कुड हे आपण इन्फॉर्मल लेवलच्या भाषेमध्ये यूज करणार आहोत. ठीक आहे. भाषेमध्ये इन द सेन्स म्हणजे काय मित्रांनो, की इन्फॉर्मल ठिकाणी आपण इन्फॉर्मल व्यक्तींसोबत कुड वापरणार आहोत आणि फॉर्मल ठिकाणी म्हणजे ज्या आपण फॉर्मल रिलेशन्स असतात त्या ठिकाणी आपण माईट वापरत असतो. ठीक आहे. तर पुन्हा त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. तर या ठिकाणी तुम्हाला तर बघा मित्रांनो, लक्षात घ्या, या वेळेला आपण मे आणि कॅनच्या ऐवजी माईट आणि कुड सुद्धा यूज करू शकतो. ठीक आहे. यामध्ये वेगळा काही सेन्स त्याच्यामधनं निघणार नाही. फक्त काय आहे, मे आणि कॅनच्या ऐवजी तुम्ही माईट ऑब्लिक कुड असं त्या ठिकाणी यूज करू शकता. पुढचा आपला एक्झाम्पल बघा मित्रांनो. इट माईट रेन टुमॉरो. बघा पुन्हा तेच, लेस पॉझिटिव्ह दॅन इट मे रेन टुमॉरो म्हणजेच काय, तर इट मे रेन टुमॉरोमध्ये लेस पॉझिटिव्हनेस आहे, म्हणजे कमी शक्यता आहे त्याच्यामधनं पाऊस, म्हणजे उद्या कदाचित पाऊस पडू शकतो, तर याच्यामधनं कमी शक्यता आहे. आणि इट मे रेन टुमॉरो, उद्या निश्चित पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं त्याच्यामधनं दिसून येतं. तर मित्रांनो पुढे बघा, माईट इज ऑल्सो यूज टू एक्सप्रेस अ डिग्री ऑफ डिससॅटिस्फॅक्शन ऑर म्हणजे रिपोर्च, म्हणजे काय, असमाधान किंवा खरडपट्टी काढणे, यासाठी आपण काय वापरतो, माईट यूज करतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणूयात, ऑफिशियल लेवलमध्ये जर कोणाची कान उघडणी करायची असेल, ऑफिशियल लेवलमध्ये जर कोणाला खडसवायचं असेल की खरडपट्टी करायची असेल, सांगायचं असेल किंवा असमाधान दर्शवायचं असेल, तर आपण डायरेक्टली त्यांना असं म्हणू शकत नाही की तुम्ही काय आहात, तुम्ही केलेलं कार्य अयोग्य आहे, पण हे असमाधानकारक कार्य आहे असं आपण या ठिकाणी बोलू शकतो. त्यामुळे या ठिकाणी आपण काय वापरणार, माईट यूज करणार.
यू माइट पे अ लिटिल मोर अटेन्शन टू युअर अपेरियन्स. समजा एखाद्याचा पेहराव ज्या वेळेला आपल्याला शाळेमध्ये किंवा कार्यालयामध्ये आवडला नसेल किंवा तो बघण्यायोग्य नसेल, तर त्यावेळेला असं बऱ्याचदा वाक्य बोलल्या जाऊ शकतं की यू माइट पे अ लिटिल मोर अटेन्शन टू युअर अपेरियन्स. तुम्ही घातलेल्या कपड्यांकडे किंवा तुमच्या राहणीमानाकडे थोडंसं तुमचं जास्त लक्ष असलं पाहिजे, असं बऱ्याचदा तुम्हाला बोलल्या जाऊ शकतं. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी आहेत मित्रांनो की माइट कुठे यूज करायचं आणि मे कुठे यूज करायचं, कॅन कुठे यूज करायचं, कुड कुठे यूज करायचं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. आपण जाऊयात आता पुढच्या घटकाकडे, नेक्स्ट यूज ऑफ मॉडल ऑक्झिलरीजकडे. बघा पुढचं मॉडल ऑक्झिलरीज आहे आपलं शाल. शाल इज यूज इन द फर्स्ट पर्सन अँड विल इन ऑल पर्सन टू एक्सप्रेस प्युअर फ्युचर. फ्युचरमध्ये आपण शाल यूज करू शकतो. बरोबर आहे. तर शाल नेमकं कोणत्या ठिकाणी यूज करतो, तर फर्स्ट पर्सन ज्या वेळेला असेल प्रोनाऊनमध्ये, तर त्यावेळेला आपण काय यूज करतो, शाल यूज करतो. अँड विल इन ऑल पर्सन्स टू एक्सप्रेस प्युअर फ्युचर. आणि इतर म्हणजे द्वितीय आणि तृतीय पुरुषी वचन ज्यावेळेस असेल, ज्याला आपण प्रोनाऊन आहे, तर त्यावेळेला सेकंड अँड थर्ड प्रोनाऊन ज्या ठिकाणी यूज केलेले आहेत त्या ठिकाणी आपण विल यूज करतो. हा नियम जवळपास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु ॲट प्रेझेंट डे इंग्लिश हाऊएव्हर देर इज अ ग्रोईंग टेंडन्सी टू यूज विल इन ऑल पर्सन. परंतु सध्याच्या काळानुसार जर बघायला गेलं तर ऑल पर्सन्समध्ये आपण विल यूज करू शकतो. म्हणजे तसा आता नियम राहिलेला नाही. तो नियम जवळपास कमी प्रमाणात वापरला जातो. ठीक आहे. की आपण आय जरी असलं तरी शाल यूज करू शकतो किंवा आय जर असेल तर आपण विलही यूज करू शकतो. या ठिकाणी कोणतंही वापरलं तरी दुमत होणार नाही. म्हणजे पर्सन कोणतंही असलं आणि तुम्ही विल जर यूज केलं तरी त्याच्यामध्ये दुमत राहणार नाही. ठीक आहे मित्रांनो. पण तरी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून वाक्य दिलेले आहेत की ज्या ठिकाणी आपण आय यूज करतो म्हणजे फर्स्ट पर्सन यूज करतो प्रोनाऊन म्हणून, त्या ठिकाणी शालच वापरायचं असतं. आणि ज्या ठिकाणी आपण सेकंड पर्सन किंवा थर्ड पर्सन म्हणून प्रोनाऊन यूज करत असतो त्या ठिकाणी आपण विल बघत असतो. ठीक आहे. विल वापरत असतो. ठीक आहे मित्रांनो. एक्झाम्पल बघा. आय शॅल बी 25 नेक्स्ट बर्थडे. अँड सेकंड एक्झाम्पल, वी विल नीड द मनी ऑन 15th. ठीक आहे. तर हे तुमचे शाल आणि विलचा यूज आहे या ठिकाणी. पुढचा आपण एक एक्झाम्पल बघूयात. शाल इज समटाइम यूज इन द सेकंड अँड थर्ड पर्सन टू एक्सप्रेस अ कमांड, अ प्रॉमिस ऑर थ्रेट. बघा शाल जर सेकंड पर्सनच्या नंतर म्हणजे द्वितीय पुरुषी एकवचनी करता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जर तुम्ही शाल यूज केलं, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही काय यूज करू शकता, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही काय म्हणजे तेव्हा तुम्ही काय सांगत असता, ज्या वेळेला तुम्ही द्वितीय पुरुषी एकवचनी करता असेल द्वितीय किंवा तृतीय पुरुषी, तर ज्या वेळेला तुम्ही तसं वापरलेलं असेल शाल, ठीक आहे, तर नियम काय सांगतो आपल्याला, फक्त प्रथम पुरुषी वचनीला आपण शाल यूज करू शकतो, म्हणजे आयला आपण शाल यूज करू शकतो. पण यू, वी, दे, देम जर असेल तर त्यावेळेला आपण काय, ही, शी, इट असेल तर त्यावेळेला जर आपण शाल यूज केलं, जसं की एक्झाम्पलमध्ये बघा, ही शाल नॉट एंटर माय हाऊस अगेन. या ठिकाणी एक कमांड, एक आपण काय म्हणतोय त्याला आदेश दिला जातोय, बरोबर आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघा, यू शॅल हॅव अ हॉलिडे टुमॉरो. या ठिकाणी प्रॉमिस दिले जाते असं लक्षात येतंय. ठीक आहे. त्यानंतर यू शॅल बी पनिश फॉर धिस थ्रीट या ठिकाणी लक्षात येतंय, म्हणजे तुम्हाला धाक दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय असं लक्षात घेऊन टाकायचं. म्हणजे मित्रांनो की जर या ठिकाणी ही विल नॉट एंटर माय हाऊस असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो की त्या ठिकाणी विल हे काय करायचं होतं, आपल्याला योग्य रीतीने वापरायचं होतं, म्हणून विल वापरलं गेलं. जर त्या ठिकाणी विल ऐवजी शाल वापरल्या गेला असेल तर ते कमांड दर्शवतं, दुसऱ्या वाक्यामध्ये ते प्रॉमिस दर्शवतं आणि तिसऱ्या वाक्यामध्ये ते काय दर्शवतं, धाक दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय असं दर्शवतं. तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. पण जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट पर्सनमध्ये आपण फक्त काय यूज करतो, शाल यूज करतो. सेकंड आणि थर्ड पर्सन त्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आपण विल यूज करतो. पण जर त्याऐवजी जर शाल यूज केल्या जात असेल तर त्या ठिकाणी कमांड म्हणजे आदेश, वचन
किंवा धाक दाखवण्याचा प्रयत्न असं त्याच्यामधनं दिसून येतं. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, की जर समजा व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात शालपासून झाली असेल तर काय समजायचं? व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात जर शालपासून झालेली असेल तर समोरच्या व्यक्तीची आपण काय विचारतोय? इच्छा विचारतोय असं त्याच्यातनं समजून येतं. ठीक आहे. जसं की एक्झाम्पल बघा, शाल आय ओपन द डोअर, हे आपण कोणाला विचारतोय? समोरच्या व्यक्तीला विचारतोय. म्हणजे नेमकं त्याची इच्छा काय? आपण उठून दार उघडावं असं त्याची इच्छा आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय वापरतो? शाल वापरतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा मित्रांनो, विच पेन शाल आय बाय. पुन्हा तेच की या ठिकाणी WH क्वेश्चन आहे, परंतु या क्वेश्चनमध्ये मॉडेल ऑक्झिलरीज म्हणून शाल या ठिकाणी वापरलेला आहे. आणि शाल जर वापरलेला असेल तर असं लक्षात येतं की आपण समोरच्याची इच्छा जाणून घेतोय. विच पेन शाल आय बाय म्हणजे ह्या 2 पेनपैकी जर असं असेल, समजा 2 पेन आहेत तुमच्याकडं, तर या 2 पेनपैकी आपण कोणता पेन यूज करावा हे समोरच्याची इच्छा जाणून घेण्यासाठी आपण त्यांना विचारतोय. ठीक आहे. तर वेअर शाल वी गो, आता समोरच्याची इच्छा जाणून घेण्यासाठी आपण त्याला काय विचारतोय? वेअर शाल वी गो, आपण कुठे जायला पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक एक करून ह्या उदाहरणांमधून समजून येतील. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावा लागेल. एका वेळेला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येत नसेल तर खूप वेळेस व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं सरांना काय सांगायचं आहे. तर ठीक आहे. मॉडेल ऑक्झिलरीज किचकट पार्ट आहे, मान्य आहे, पण तो आपल्याला मार्क देऊन जाणार आहेत, म्हणून आपल्याला मॉडेल ऑक्झिलरीज माहिती असणं गरजेचं आहे आणि माहितीच ठेवायचं आहे. आपल्याला फक्त त्याचा काय फारच यूज करायचा अशातला प्रकार नाही. आपल्याला जर मॉडेल ऑक्झिलरीजवरचा क्वेश्चन आला तर आपल्याला तो टॅकल करता आला पाहिजे, यूज करता आला पाहिजे, तो सोडवता आला पाहिजे. बरोबर आहे. आणि याच्या पुढे जाऊन जर तुमची इच्छा असेल की इंग्लिश लँग्वेज आपल्याला खूप चांगल्या प्रकारे जमली पाहिजे मार्क सोडून, तर त्यासाठी तुम्हाला हे मॉडेल ऑक्झिलरीजचा यूज कशा पद्धतीनं केला गेला आहे हे जर तुम्हाला समजलं मित्रांनो, हे जर तुमच्या लक्षात राहिलं मित्रांनो, तर तुमचा निश्चितपणे म्हणजे जे रायटिंग स्किलमध्ये आपल्याला मॉडेल ऑक्झिलरीज यूज करताना त्याचा वापर करायचा आहे, तो जर केला गेला तर ग्रॅमॅटिकली तुमचं सगळं करेक्ट येईल आणि ग्रॅमॅटिकली असणारे जे मार्क्स आहेत ते मार्क्स तुम्हाला त्याच्यामध्ये हमखास मिळतील मित्रांनो. ठीक आहे. तर विल इज यूज टू एक्सप्रेस, इच्छाशक्ती दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी आपण काय यूज करतो? विल यूज करतो. ठीक आहे. जसं की एक्झाम्पल बघा, आय विल कॅरी युअर बुक्स. आता नेमकं या ठिकाणी कॅरी युअर विल कशासाठी वापरलं आहे? तर विल आपण वापरलं आहे आय एम विलिंग टू, म्हणजे माझी अशी इच्छा आहे की मी काय करावं? तुमचे पुस्तकं माझ्यासोबत घ्यावेत आणि चलावं. बरोबर आहे. आय विल कॅरी युअर बुक, मी तुमचे पुस्तकं माझ्यासोबत घेऊन चालायला तयार आहे, असं त्याच्यातनं समोरच्याची इच्छा कळते. पुढे बघा, आय विल ट्राय टू डू बेटर नेक्स्ट टाइम. या ठिकाणी काय दाखवण्याचं हे आहे? तर प्रॉमिस दाखवायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की निश्चितपणे या वेळेला मला मार्क कमी पडले, बट आय विल ट्राय टू डू बेटर नेक्स्ट टाइम, परंतु पुढच्या वेळेला मी 100% म्हणजे मी वचन देतो की पुढच्या वेळेला माझं रिझल्ट कसा असणार आहे किंवा माझे प्रयत्न कसे असणार आहेत? बेटर म्हणजे मागच्यापेक्षा जास्त चांगले असणार आहे. ठीक आहे. मग त्याच्या पुढे आपण बघूयात, आय विल सक्सीड ऑर डाईड इन द अटेम्प्ट ऑर आय एम डिटरमाइंड टू, म्हणजे याच्यामधनं आपण काय दर्शवितो आहे की निश्चितपणे एक तर मी मरेल किंवा मी त्याच्यात यशस्वी होईल. आर या तो पार असं त्याच्यामधनं दिसून येते. ठीक आहे. म्हणजे आपली स्वतःची इच्छाशक्ती त्याच्यामधनं प्रकट होते असं त्याच्यामधनं समजून येतं. म्हणजे स्वतःची इच्छाशक्ती दाखवण्यासाठी व्हॉल्युशनसाठी आपण त्या ठिकाणी काय करतोय? विल यूज करतोय. ठीक आहे मित्रांनो, पुढे जाऊयात. कॅरेक्टरिस्टिक हॅबिट. आता बघा, एखाद्या एखाद्या कॅरेक्टरची हॅबिट आपल्याला दाखवायची असेल, जसं की ही विल टॉक अबाउट नथिंग बट फिल्म्स. तो फक्त न फक्त कशाबद्दल गप्पा मारणार आहे? तो फक्त न फक्त चित्रपटांबद्दल गप्पा मारणार आहे. ठीक आहे. तर बाकी कोणतीच गोष्ट त्यांना महत्त्वाची नसते, पण काही लोकांना सवय पडलेली असते की एखाद्या वेळेस आलं की हां तुझं काय चाललं रे, म्हणजे स्वतः काय करायचं त्याच्याकडे लक्ष नाही, पण समोरच्याचं काय चालू आहे त्याच्याकडे बारीक लक्ष असतं. तर अशा सवयी सांगण्यासाठी त्या ठिकाणी आपण काय करतो? विल यूज करतो. शी विल सिट फॉर अवर्स लिसनिंग टू द वायरलेस. ती त्या ठिकाणी बसणार आणि वायरलेसवरचे मेसेज की तासोन तास ती ऐकणार. म्हणजे या सगळ्या गोष्टी असतात. काही लोकांच्या सवयी असतात, त्या सवयी दाखवण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय यूज करतो?
विल यूज करतो. बघा मित्रांनो, ॲझम्पशन्स और प्रोबॅबिलिटी दाखवण्यासाठी म्हणजेच काय, गृहीतक आणि संभाव्यता दाखवण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय यूज करू शकतो, विल यूज करू शकतो. एक्झाम्पल बघा, म्हणजे तुमच्या निश्चित लक्षात येईल. बघा, दिस विल बी द बुक यू वॉन्ट आय सपोज. ॲझम्पशन्स त्या ठिकाणी दाखवलंय बरं का, ॲझम्पशन्स दाखवलंय. दिस विल बी द बुक यू वॉन्ट आय सपोज. आय सपोज हे काय आहे, ॲडिशनल ॲझम्पशन्स त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला दाखवायचं असेल दिस विल बी द बुक यू वॉन्ट, म्हणजे हे कदाचित, म्हणजे हे गृहीत असू शकतं, गृहीतक असू शकतं की हे कदाचित तुला जे पुस्तक पाहिजे होतं तेच असावं. आय सपोज पुढे ॲझम्पशन्स अजून स्ट्रॉंग केलेला आहे की मला असं वाटतं. नंतर बघा, दॅट विल बी द पोस्टमन आय थिंक. ॲझम्पशन्स या ठिकाणी आहे, कदाचित तो काय असू शकतो, पोस्टमन. म्हणजे दिस विल बी द पोस्टमन आय थिंक, म्हणजे विल ज्या ठिकाणी वापरलंय, विल ज्या ठिकाणी वापरलंय त्या ठिकाणी असं लक्षात येतं की हे काय आहे, एक ॲझम्पशन्स किंवा प्रोबॅबिलिटी, संभाव्यता. म्हणजे पोस्टमन काका असण्याची संभावना आहे असं मला वाटतं, आय थिंक. त्यानंतर प्रोबॅबिलिटी और अझम्पशन्स दर्शवण्यासाठी आय सपोज, आय थिंक अशा वाक्यांमध्ये जर असेल तर तसं समजून घ्यायचं की काय ॲझम्पशन्स किंवा प्रोबॅबिलिटी म्हणून यूज केल्या जाते. किंवा असे वाक्य जर आले त्या ठिकाणी मॉडेल ऑक्झिलरीजचं वाक्य काय असलं, ब्लँक असलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे विल आणि शालपैकी कोणतं मॉडेल ऑक्झिलरी तुम्ही या ठिकाणी वापरणार, तर निश्चितपणे लक्षात ठेवा मित्रांनो, आय सपोज, आय थिंक, मला असं वाटतंय, स्वतःच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी केले घेतलेले काय म्हणतात त्याला, केले गेलेले वक्तव्य असतात. ठीक आहे. तर त्यावेळेला तुम्हाला काय यूज करायचं आहे, विल यूज करायचं आहे. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघूयात, पुढचा प्रकार बघूयात. विल यू इंडिकेट्स अँड इन्व्हिटेशन्स ऑर अ रिक्वेस्ट. म्हणजे आमंत्रण किंवा विनंती देण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय करत असतो, विल यू यूज करत असतो. एक्झाम्पल बघा, विल यू हॅव टी क्वेश्चन मार्क. म्हणजे समोरच्याला आपण काय करतोय, इन्व्हिटेशन देतोय, आमंत्रण देतोय. कशा प्रकारचं, की चहा घेण्याची इच्छा आहे का. त्यानंतर विल यू लेंड मी युअर स्कूटर. म्हणजे समोरच्याला आपण विनंती करतोय की तुमचं स्कूटर आम्हाला थोडा वेळ मिळेल का वापरायला. ठीक आहे. तर ह्या गोष्टी त्याच्यामधनं समजून येत होता. ठीक आहे मित्रांनो, आता पुढे जाऊयात आपण. पुढचा आपला प्रकार आहे शुड अँड वूड आर यूज ॲज द पास्ट इक्विव्हॅलंट ऑफ शाल अँड विल. नेमकं तेच, शाल आणि विल आपण जसं बघितलं तर शाल आणि विल हे कधी फ्युचर टेन्समध्ये आणि प्रेझेंट टेन्समध्ये आपण यूज करणार आहोत. बहुतांशी तरी शाल विल हे आपण दोन्ही कुठे यूज केलेले बघितलेत, हे फ्युचर टेन्समध्ये यूज केलेले बघितलेत. तर तसंच आपल्याला पास्ट टेन्समध्ये जर शाल आणि विल वापरायचा असेल तर त्यावेळेला आपल्याला शाल विल वापरता येणार नाही, तर त्यावेळेला त्यांचं पास्ट टेन्स रूप जे असतं शूड आणि वूड असतं, तर ते शूड आणि वूड आपल्याला या ठिकाणी यूज करता येईल. ठीक आहे मित्रांनो. तर बघा, एक्झाम्पल दिलेले आहेत, एक्झाम्पलवरनं तुम्हाला निश्चितपणे समजून येईल. बघा, आय एक्सपेक्टेड दॅट आय शूड गेट अ फर्स्ट क्लास. माझी अशी अपेक्षा होती की मला काय भेटणार होतं, फर्स्ट क्लासचं तिकीट मिळणार होतं. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी काय वापरले, शूड वापरलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल बघूयात आपण. ही सेड ही वुड बी 25th नेक्स्ट बर्थडे. तो मला म्हणाला होता की तो पुढच्या वाढदिवसाच्या वेळेला काय होणार आहे, 25 वर्षाचा पूर्ण होणार होता. बरोबर आहे. पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून या ठिकाणी आपण विलच्या ऐवजी काय वापरलं, वूड वापरलं. पुन्हा तेच मित्रांनो, आपण शूड कधी यूज करणार आणि वूड कधी यूज करणार याचं कन्फ्युजन होऊ देऊ नका. ज्या वेळेला आपण फर्स्ट पर्सन वापरणार आहोत त्यावेळेला आपण शूड यूज करणार आहोत आणि ज्या वेळेला आपण सेकंड पर्सन किंवा थर्ड पर्सन यूज करणार आहोत त्यावेळेला आपण वूड यूज करणार आहोत. पुन्हा कन्फ्युजन होऊ द्यायचं काम नाही. ठीक आहे. शी सेड शी वुड कॅरी माय बुक्स. बघा, हेच वाक्य आपण विलच्या ठिकाणी यूज केलं होतं. बरोबर आहे. तर त्या ठिकाणी आपण विल यूज केलं होतं, हे पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून या ठिकाणी आपण वुड यूज करतोय. तर तुम्ही म्हणता की हे पास्ट टेन्समध्ये कसं काय, तर प्रेझेंट टेन्समधलं वाक्य दिसतंय, बुक्स असं दिसतंय. ठीक आहे. पण मित्रांनो, शी सेड, ती म्हणाली होती, शी वुड कॅरी माय बुक्स. या ठिकाणी बुक्स जर हे अनेक वचनी असलं तरी ते त्याच्यावरनं आपण प्रेझेंट टेन्स आहे का हे निश्चितपणे समजू शकत नाही. ठीक आहे. आता पुढे बघा, वुड शी यूज इन ऑल प्रेझेंट पर्सन्स ऑर एक्सप्रेसेस ड्युटी ऑर ऑब्लिगेशन्स. बघा, शुड इज यूज इन ऑल पर्सन्स
म्हणजे शूड तुम्ही काय करू शकता, प्रत्येक पर्सनसाठी तुम्ही यूज करू शकता. प्रत्येक पर्सन म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी नाही, तर शूड हे तुम्ही प्रत्येक पर्सनसाठी यूज करू शकता. म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन्स आपण जे बघितले होते, तर त्या पर्सन्ससाठी आपण जर शूड यूज केलं तर त्याच्यामधनं काय लक्षात येतं हे तुम्हाला कळलं पाहिजे. जर आपण प्रत्येक पर्सनसाठी म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सनसाठी जर शूड यूज करत असू तर त्याच्यावरनं कर्तव्य आणि बंधनं दर्शविले जातात. आलं लक्षात? जसं की आय सोडून वी, यू, दे, ही, शी, इटसाठी जर शूड यूज केलं गेलं तर समजून घ्यायचं या ठिकाणी एक तर कर्तव्य सांगितले जात आहेत किंवा मग तुमच्यावर बंधनं सांगितल्या जात आहेत. ठीक आहे, जसं की एक्झाम्पल बघूयात. वी शुड ओबे द लॉज. नक्की आपण नियमांचं पालन केलं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे, कर्तव्य आहे आपलं, बंधनकारक आहे आपल्यावरती. पुढचं एक्झाम्पल बघूयात. यू शुड कीप युअर प्रॉमिस. तुम्ही तुमचं वचन पाळलं पाहिजे. बंधनं आहेत आपल्यावर, कर्तव्य आहेत आपल्यावर. जर तुम्ही वचन देताय म्हणजे तुम्ही एक कर्तव्य घेताय अंगावर, बरोबर आहे, तर ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे, ते कर्तव्य पार पाडल्या गेलं पाहिजे तुमच्याकडनं. ठीक आहे मित्रांनो, पुढे बघा. चिल्ड्रन शुड ओबे देअर पॅरेंट्स. म्हणजे प्रत्येक मुलाने आपल्या पालकांचं सांगितलेलं काम केलं पाहिजे, म्हणजे त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. हे आपले काय आहेत, कर्तव्य आहेत, ही आपल्यावर असलेली बंधनं आहेत. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला निश्चितपणे कळालं असेल काय या ठिकाणी सांगायचं होतं ते. पुढे जाऊयात मित्रांनो. बघा पुढे. मस्ट इज यूज टू एक्सप्रेस नेसेसिटी ऑर ऑब्लिगेशन. म्हणजे तातडीची गरज किंवा बंधनं हे आपण कुठे बघत असतो, मस्ट. म्हणजे मॉडल ऑक्झिलरीज जर मस्ट यूज केलेला असेल तर ती तुमची तातडीची गरज भागवते किंवा मग तुमच्यावर काहीतरी बंधनं आहेत ते दाखवते. बघा, यू मस्ट इम्प्रूव्ह युअर स्पेलिंग. कंपल्सरी आहे, बंधन आहे तुमच्यावर. तुमचं स्पेलिंग हे कसं असलं पाहिजे, अगदी बरोबर करेक्ट असलंच पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर वी मस्ट गेट अप अर्ली. आपण रोज सकाळी लवकर उठलंच पाहिजे, हे आपल्यावरची बंधनं आहेत. मस्ट ज्या ठिकाणी यूज केलं जातं किंवा ज्या ठिकाणी आपल्याला बंधनं दाखवायची असतात किंवा तातडीची गरज दाखवायची असते तर त्या ठिकाणी आपण काय यूज करतो, मस्ट यूज करतो. माझ्या बऱ्याचशा सूचना वहीमध्ये लिहिलेल्या असतात मित्रांनो. तुमच्या वही चेक करताना मस्ट इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग. म्हणजे तुमचं हँडरायटिंग तातडीने दुरुस्त करा किंवा तुमच्यावर बंधनकारक आहे तुमचं हँडरायटिंग दुरुस्त करणं. बरोबर आहे, तर असं बऱ्याचदा तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, मस्ट ज्या ठिकाणी वापरले त्या ठिकाणी तुमच्यावर बंधनं टाकली जात आहेत किंवा ते दुरुस्त करण्याची तातडीची गरज तुम्हाला आहे. ठीक आहे, तर पुढचा आपला मॉडल ऑक्झिलरीज बघू मित्रांनो. पुढची आपली मॉडल ऑक्झिलरी आहे मस्ट रेफर्स टू द प्रेझेंट ऑर द नियर फ्युचर. टू टॉक अबाउट द पास्ट वी यूज हॅड टू. मस्ट हॅज नो पास्ट फॉर्म. बघा मित्रांनो काय सांगितलं खालच्या नियमामध्ये की मस्ट हे तुम्ही कधी यूज करू शकता, प्रेझेंट आणि नियर फ्युचर सांगण्यासाठी तुम्ही मस्ट यूज करू शकता. परंतु पास्ट टेन्समध्ये तुम्हाला मस्ट यूज करता येणार नाही, कारण मस्ट पास्ट टेन्स फॉर्म नाही आहे. जसं कॅनचं कूड होतं, विलचं वूड होतं, बरोबर, मेचं माईट होतं. हे जसं पास्ट टेन्स फॉर्म होते तसे मस्टला पास्ट टेन्स फॉर्म नाही आहे मित्रांनो. तर जर पास्ट टेन्स फॉर्ममध्ये तुम्हाला यूज करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय यूज करता येईल, हॅड टू यूज करता येईल. एक्झाम्पल बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. येस्टरडे वी हॅड टू गेट अप अर्ली. म्हणजे काल आम्हाला कसं करावं लागलं, वी हॅड टू गेट अप अर्ली. आम्हाला लवकर उठावं लागलं. येस्टरडे या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला भूतकाळामध्ये सांगितलेलं आहे असं त्याच्यावरून लक्षात येतं. म्हणून वी हॅड टू आपण या ठिकाणी काय करतो, यूज करतोय. म्हणजे पास्ट टेन्समध्ये जर तुम्हाला मस्ट म्हणजे बंधनं दाखवायची असतील तर तुम्हाला हॅड टू यूज करावं लागेल. आणि प्रेझेंट किंवा नियरेस्ट फ्युचरमध्ये जर तुम्हाला दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय यूज करता येईल, मस्ट यूज करता येईल. ठीक आहे मित्रांनो, तर बघूयात आपला पुढचा मॉडल ऑक्झिलरीज. पुढची आपली मॉडल ऑक्झिलरीज आहे मस्ट. आणि मस्टचा पुढचा यूज आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. मस्ट इज ऑफन यूज व्हेन द ऑब्लिगेशन्स कम्स फ्रॉम द स्पीकर. व्हेन द ऑब्लिगेशन्स कम्स फ्रॉम समवेअर एल्स. हॅव टू इज ऑफन यूज्ड. कम्पेअर. म्हणजे बघा खाली दोन्ही वाक्य दिलेले आहेत. तर त्यांनी काय सांगितलंय की मस्ट हे काय आहे, ऑब्लिगेशन म्हणजे तुमचं कर्तव्य आहे. पण ते कर्तव्य जर तुम्ही स्वतःला अंगीकारत असाल, बंधन तुम्ही स्वतःला अंगीकारत असाल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी मस्टमध्ये दाखवता येईल. पण जर कोणी दुसऱ्याने तुम्हाला ते बंधनं टाकली जात असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला मस्ट नाही, हॅव टू दिलेलं असणार आहे. कसं ते सांगतो बघा मित्रांनो.
आय मस्ट बी ऑन अ डाएट, इट इज माय ओन आयडिया. माझं स्वतःचं मत होतं ते काय, की आय मस्ट बी ऑन अ डाएट, म्हणजे मी माझं कर्तव्य आहे, माझ्यावर बंधन आहे आता, की मी आता डाएटवर गेलोच पाहिजे. मी माझ्या अन्नाचं पूर्ण नियोजन केलं पाहिजे. माझ्या शरीरामध्ये किती अन्न गेलं पाहिजे, काय गेलं पाहिजे याचं नियोजन मला जर स्वतःला सांगायचं असेल किंवा मला जर ते बंधन स्वतःला बांधून घ्यायचं असेल त्यावेळेला मी मस्ट यूज करणार. परंतु जर असं असेल आय हॅव टू बी ऑन अ डाएट, त्यावेळेला निश्चितपणे कोणीतरी दुसऱ्याने म्हणजे द डॉक्टर हॅज टोल्ड मी टू बी ऑन अ डाएट, म्हणजे माझ्या डॉक्टरांनी मला सल्ला दिलेला आहे की मला काय करायला पाहिजे आता, डाएट म्हणजे माझ्या खाण्यापिण्यावर बंधनं आणली गेली पाहिजेत. तर ह्या गोष्टी असतात मित्रांनो, ह्या गोष्टी नियमातूनच तुम्हाला लक्षात येतील. तर हे येलो कलरमध्ये जे तुम्हाला दिसत आहेत तर हे नियम आहेत एक प्रकारे तो मॉडल ऑक्झिलरीज यूज करण्याचे. ठीक आहे, पुढे जाऊयात मित्रांनो. द ऑक्झिलरी इज यूज टू एक्सप्रेस अ डिस्कंटिन्यूड हॅबिट. बघा आता यूज टू हे जे मॉडल ऑक्झिलरी आहे तर हे कधी वापरतो आपण, डिस्कंटिन्यू हॅबिट दाखवण्यासाठी आपण यूज करत असतो. जसं की एक्झाम्पल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. देअर यूज टू बी अ हाऊस देअर, त्या ठिकाणी पूर्वी काय होतं, एक घर होतं. बरोबर आहे, पूर्वी त्या ठिकाणी काय असायचं, एक घर असायचं. म्हणजे ही जी गोष्ट आहे की पूर्वीच्या काळी होतं आता नाही आहे, तर ही हॅबिच्युअल ॲक्शन आहे, डिस्कंटिन्यूड हॅबिट आहे. पूर्वी होतं आता नाही आहे, ही डिस्कंटिन्यूड हॅबिट झाली. ठीक आहे, त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा. आय यूज टू लिव्ह देअर व्हेन आय वॉज अ बॉय, म्हणजे ज्या वेळेला मी लहान होतो त्यावेळेला मी त्या ठिकाणी राहत होतो. तर ही हॅबिच्युअल ॲक्शन आहे मित्रांनो, म्हणजे काय की ती बंद पडलेली सवय आहे. पूर्वी होतं त्या ठिकाणी घर पण आता नाही आहे, म्हणजे बंद झाले, म्हणजे ते संपलेली आहे, ती ॲक्शन संपलेली आहे. पण जुन्या काळामध्ये ज्या वेळेला तुम्ही लहान होता त्यावेळेला तुम्ही तुमच्या आजोळी जात होता. जसे जसे मोठे होत जातात तसं तसं तुमच्यावर व्याप वाढत जातो, तुमचं आजोळी जाणं बंद होऊन जातं. तर उन्हाळ्याच्या सुट्टीत जसं होतं ना, मामाच्या गावाला जाऊया, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टी लागली की मामाचं गाव 100% असायचं. पण आता ते तसं होत नाही मित्रांनो. ज्यावेळेला तुम्ही मोठे होताल त्यावेळेला तुम्हाला समजेल की मामाच्या गावाला जाणं आता शक्य होणार नाही. तर ते आहे तुम्ही हॅबिच्युअल ॲक्शनमध्ये, मग त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. आय यूज टू गो फॉर समर वॅकेशन इन माय नेटिव्ह प्लेस, म्हणजे माझ्या आजोळी मी जात होतो. ऑर ॲट माय मॅटर्नल अंकल्स प्लेस, आलं लक्षात, म्हणजे मामाच्या गावाला जात होतो. ठीक आहे, तर हे आपले मॉडेल ऑक्झिलरीज होते मित्रांनो. निश्चितपणे असं सांगू शकतो की हे जर मॉडेल ऑक्झिलरीज तुम्ही व्यवस्थित जर अभ्यासले तर निश्चितपणे तुम्हाला हे बघायला मिळेल की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर बऱ्याच वेळेला असं होतं मेक्स प्रॅक्टिस परफेक्ट, म्हणजे इतकी प्रॅक्टिस करा की आपोआप त्याच्यामध्ये परफेक्शन आलं पाहिजे. पहिली गोष्ट तर प्रॅक्टिस करून बघा. जर प्रॅक्टिस होत नसेल, प्रॅक्टिस करून जर तुम्ही त्याच्यात परफेक्ट होत नसाल तर मेक प्रॅक्टिस परफेक्ट, म्हणजे प्रॅक्टिस एवढी परफेक्ट करा की ते आपोआप तुम्हाला जमायला लागेल. म्हणजे दोन्ही गोष्टीत एक गोष्ट निश्चित आहे मित्रांनो की प्रॅक्टिस ही तुम्हाला करावीच लागेल. ठीक आहे मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच.